मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता निरूपा सत्याला विचारते, तुझं नवीन नाव काय आहे? तेव्हा सत्य आता सांगतच नाही. मग आता निरूपा ही पारूला म्हणते, अगं खूप छान नाव ठेवले मी याचं, असं म्हणून ती आता सारखी सारखी सत्याला विचारू लागते. तर पारू हसतच विचारते, काय आहे असं नाव नक्की? मग आता निरूपा म्हणते, अरे सांग. त्यावेळी सत्या सांगतो, माझं नाव नालायक आहे, असं म्हणून त्याला खूपच वाईट वाटतं आणि मीराला देखील. सत्या हा गुपचूप तेथून निघून जातो. तर निरूपा आणि पारू या दोघीही सत्यावर खूपच हसत असतात. तर आता दुसरीकडे मधूचा फोन मीराला आलेला असतो. त्यावेळी आता मधू म्हणते, 5 परतावणीसाठी तू कधी येतेस? मग आता मी तुला विचारून सांगते, असं म्हणून मीरा ही सत्याकडे पाहून हसते. तर सत्या देखील हसतो. त्यावेळी मधू म्हणते, अगं ताई ऐक ना, लग्न झाल्यानंतर तुझं नाव आपण बदललंच नाही. मग आता मीरा म्हणते, नाव बदलण्याची गरजच नाही, ते आपल्या माहेरचं असतं, परंतु आपलं नाव म्हणजे आपण ते जपायचं असतं आणि ते अभिमानाने मिरवायचं देखील असतं. आता सत्या मीराकडे पाहू लागतो. ती जे काही बोलतीये त्याकडे अगदी लक्ष देऊन असतो, कारण त्याच्याबद्दलच ती बोलत असते. पुढे आता मीरा म्हणते, आपलं नाव हे आपल्या वडिलांचं एक विशेषणच असते, कारण आपल्या बदललेल्या नावाने आपल्या वडिलांचा जर अपमान होणार असेल तर त्यांना कसं वाटेल, तूच सांग ना आता मधू. तेव्हा आता मधू म्हणते, हो ताई हो, मी आपलं असंच म्हटले अगं. मग आता मधू म्हणते, हे बघ, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या पहिल्या नावाने आपल्या मधल्या नावाचा अपमान नाही झाला पाहिजे. तुला समजतंय का मी नक्की काय म्हणतीये ते? आज सत्याला समजतं, म्हणजे माझं नाव नालायक सुधाकर गायकवाड असं होतंय म्हणायचं, तर माझ्या बापाच्याच नावाचा अपमान आहे असं म्हणायचं. हाच तो आता विचार करत असतो. मीरा म्हणते, मधू तुला माहितीये का, आजकाल आपल्या आईचं नाव देखील आपल्या पुढे लावलं जातं. म्हणजे कसं, आपल्या आईने आपलं नाव एकदम हौसेने ठेवलं असेल तर आपल्या नावापुढे आपण आपल्या आईचं नाव सुद्धा मिरवू शकतो. आता मीराचं हे सगळं बोलणं एकदाच सत्याच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो. तेव्हा मधू म्हणते, ताई तू जे हे काही म्हणतीये ना ते मला काहीच समजत नाहीये. मग आता मीरा म्हणते, ज्याला समजायचं आहे त्याला समजलंय. त्यावेळी मधू म्हणते, म्हणजे ग? मग आता मीरा म्हणते, मी 5 परतावणीचं विचारते आणि लगेच तुला सांगते. तेव्हा ठीक आहे असं म्हणून मधू देखील फोन ठेवते. तेव्हा मीरा मात्र गालातल्या गालात हसते. त्यानंतर सत्या रात्री दाराबाहेर येतो आणि ती दारावर जी पाटी असते ती चेंज करतो. तर दुसऱ्या दिवशी आता दूधवाला दूध देण्यासाठी तेथे येतो आणि खूप हसत असतो. त्याचवेळी आता निरूपा दूध घेण्यासाठी तेथे जाते. तर तो दूधवाला खूप हसतोय ते पाहून निरूपा विचारते, काय झालं काय हसायला? मग आता ती दूध घेते आणि आतमध्ये जाते. म्हणते की माझ्या तोंडाला काही लागलं तर नाही ना? मग आता आतमध्ये दूध ठेवत असताना तेवढ्यातच पेपरवाला तेथे येतो आणि तो देखील खूपच हसू लागतो. मग आता निरूपा त्याच्यावर जोरात ओरडत म्हणते की काय झालं रे हसायला? मग आता नालायक निरूपा गायकवाड असं पेपरवाला म्हणतो. तेव्हा आता निरूपा जोरातच अजून त्याच्यावर ओरडत विचारते, काय म्हणालास तू? मग आता तो म्हणतो, तुमच्या दारावरची पाटी पहा ना अगोदर, असं म्हणून तो पेपर देऊन तिथून जातो. त्यावेळी निरूपा आता नालायक नालायक असं म्हणून सत्याला जोराजोरात आवाज देते. तर आता मीरा, रवी आणि सुधाकर राव हे तिघेही तेथे येतात. मग नंतर सत्या येतो. तेव्हा नालायक, हे तू काय केलंस असं ती त्याला विचारते. त्यावेळी सत्या म्हणतो, तूच म्हणाली होतीस की तुझ्या नवीन नावाची पाटी दारावर, मी पैंच पण हरलोय, तेव्हा नालायक हे नाव तू का लिहिलंस असं आता निरूपा रागातच विचारते. तेव्हा सत्या म्हणतो, काही नाही अगं, अगोदरच्या नावात मधलं नाव हे बापाचं होतं, उगीच त्यांचा अपमान व्हायला नको म्हटलं की तू हौसेने एवढं नाव ठेवलं आहे, तर पहिला मान हा फक्त तुझाच, त्यामुळे मी आजपासून नालायक निरूपा गायकवाड. त्यावेळी आता सुधाकर राव आणि रवीला खूप हसू येतं. तर मीरा मात्र गालातल्या गालात हसत असते. तेव्हा सत्या आणि आता निरूपामध्ये खूपच वाद होऊ लागतात. तेवढ्यातच तेथे एक सर येतात. मग आता सत्या म्हणतो, सर तुम्ही आले का? त्यावेळी आता ते सर म्हणतात, हो तुमचं नाव बदलायचं आहे ना? मग आता सत्या म्हणतो, हो माझं नवीन नाव आहे नालायक निरूपा गायकवाड. आता हे ऐकताच त्यांनाही जरा धक्काच बसतो. सर्वजण पुन्हा एकदा हसू लागतात. सत्या म्हणतो, जा धूमकेतू आणि यांच्यासाठी चहा टाक. मग आता निरूपा आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाही आणि
घरावर पुन्हा एकदा हक्क दाखवते. सत्या म्हणतो आता मी नाव बदलूनच राहणार आहे. त्यावेळी आता निरूपा रागातच सुधाकर रावांना म्हणते, ओ याला सांगा नाव वगैरे बदलायची काही गरज नाही, जास्त शहाणपणा करतो का हा. मग आता सत्या म्हणतो तुला आता समजलं असेल की नाव म्हणजे आपलं अस्तित्व असतं आणि ते जपायचं असतं. माझ्या नावासमोर जर बापाचा अपमान होणार असेल तर मी ते कधीही खपवून घेणार नाही. तेव्हा त्या साहेबांना आता निरूपा म्हणते आम्हाला नाव वगैरे काही बदलायचं नाही, तुम्ही निघा आता. त्यावेळी ते आता लगेच तेथून जातात. तर निरूपा देखील तावातावाने आतमध्ये जाते. मग आता सर्वजण पुन्हा एकदा तिच्यावर हसतात. त्यानंतर सत्य आता आतमध्ये येतो आणि खूप हसत असतो. तो म्हणतो खरंच नालायक निरूपा गायकवाड हे नाव खरंच खूप छान होतं, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा हसू लागतो. तेवढ्यातच मीरा आता तेथे येते. त्यावेळी आता सत्या म्हणतो किती हुशार आहे मी, पाहिलं का. कसं असतं ना, समोरच्याचे दात घशात घालण्याची हीच संधी असते. आणि अजून एक तुला सांगू का, जेव्हा तू कुणाबरोबर तरी फोनवर बोलत होतीस ना, तेव्हा मी ते ऐकलं आणि मला सुचलं. आता समजलं असेल की मी किती हुशार आहे म्हणून. त्यावेळी आता मीरा म्हणते नुसतं आपलं स्वतःचंच कौतुक करत बसायचं. त्यावेळी सत्या म्हणतो काय म्हणाली. मग आता ती म्हणते काही नाही, मी काहीच म्हणाले नाही, परंतु तुम्ही सारखं स्वतःचं कौतुक करत राहता. त्यावेळी सत्या म्हणतो बरोबर आहे, तुला माहिती आहे का बाहेर आपल्याला सत्या म्हणतात. मी माझं डोकं खूप फास्ट चालतं म्हणून मला डॉक्टर देखील म्हणतात. पाहिलंच असेल निरूपाला मी कसं कोमात घातलं म्हणून. त्यावेळी आता पेशंटला कुणी असं कोमात पाठवतं का. मीरा विचारते. तेव्हा सत्या म्हणतो की हो, मी निरूपाची चांगलीच आता जिरवली, ती पुन्हा असा विचार कधीही करणार नाही. त्यानंतर ती विचारते तुम्हाला एक विचारू का. तेव्हा सत्या म्हणतो हो विचार, मी खूप खुश आहे. तर आता मीरा विचारते तुमची आई लहानपणापासून अशीच आहे का, म्हणजे तुमच्यावर नुसती चिडत असते, असं काही घडलं होतं का जेणेकरून तुमच्या आईचा तुमच्यावर एवढा राग आहे. मग आता सत्याला खूपच राग येतो. तो म्हणतो तुला काय करायचंय माझ्या भूतकाळाशी, कोण आहे विचारणारी, असं म्हणून सत्या आता खूपच चिडतो आणि लगेच रागातच तो सर्व अंथरूण अस्ताव्यस्त करतो. त्याचबरोबर उषा देखील इकडे तिकडे फेकून देतो, कारण त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मग तो रागातच बाहेर निघून जातो. तर आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. तिला आश्चर्याचा धक्का बसतो की असं काय घडलं असेल की हे एवढे चिडले म्हणून. त्यानंतर आता मीरा ही तेथे बेडजवळ पाहते तर तिथे दारूची बॉटल असते. आता मीराला देखील त्याचा खूपच राग येतो. मग आता ती सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवते. त्यानंतर मीरा ड्रॉवरमध्ये पाहते तर तेथे एक दारूची बॉटल असते. मग आता मीरा ती टेबलवर ठेवते. त्यानंतर कपाटात पाहते तर तेथेही एक दारूची बॉटल असते. मीरा म्हणते माणूस आहे की कोण, म्हणजे एवढ्याशा टीचभर खोलीमध्ये केवढ्या त्या दारूच्या बॉटल, असं म्हणून ती आता लगेच त्या दारूच्या बॉटल किचनमध्ये घेऊन जाते आणि सर्व दारू आता ओतून देते. तर तेथे आता तिच्या डोक्यात एक कल्पना येते. ती त्यामध्ये आता चहाचं पाणी टाकते. तस तेथे आता सुधाकर राव येतात आणि विचारतात मीरा अगं तुझं काय चाललंय. मग आता यांच्या रूममध्ये दारूच्या बॉटल होत्या ना, त्याच्यामध्ये चहाचं पाणी भरतीये. आता ती चव काहीही झालं तरी कडूच, त्यांना काही समजणार आहे एवढं. मग आता सुधाकर राव म्हणतात बाळा तो ओरडेल ना. मग आता मीरा म्हणते नाही ओरडणार, असं म्हणून आता ती आपापलं काम करत असते. तर सुधाकर राव कौतुकाने तिच्याकडे पाहत विचार करतात की मुलगी अगदी योग्य मार्गाने चालली आहे, खरंच खूप गुणाची आहे, असं म्हणून आता ते तिच्याकडे पाहतच असतात. त्यानंतर आता मीराची आई तेथे येते. तेव्हा ती म्हणते येऊ का आतमध्ये. मग आता सुधाकर राव तेथे असतात. ते म्हणतात या ना ताई आतमध्ये. मग आता मीराची आई आतमध्ये येते. निरूपा देखील तितक्यात तेथे येते. तर आता लक्ष्मी ही लगेच निरूपाकडे सफरचंद देते आणि म्हणते की तुमच्यासाठी आणलेत. मग आता निरूपा लगेच पिशवीतून ते सफरचंद घेत म्हणते रस्त्यावरचीच आणले आहे वाटतं, जरा आमच्या घराला शोभेल असं तरी काही आणायचं, साजूक तुपातली मिठाई वगैरे. तेव्हा मीरा देखील तेथे येते. लक्ष्मी लगेच तिला भेटते. दोघेही एकमेकींना मिठी मारतात. मग आता 5 परतावणीसाठी मी जावई बापूंना आमंत्रण द्यायला आले आहे असं लक्ष्मी म्हणते. त्यावेळी आता मीरा म्हणते अगं फोन केला असता तरी झालं असतं, तू कशाला इथपर्यंत आली. मग आता सुधाकर राव म्हणतात लेकीचं घर आहे, येण्यासाठी कुठे आमंत्रण लागतं. आई मी तुझ्यासाठी आला आणि वेलची घातलेला चहा घेऊन येते, असं म्हणून मीरा ही आता
लगेच किचनमध्ये जाते. त्यावेळी निरूपा म्हणते की कसला आलाय मान सन्मान, यांना काय मान सन्मान करता येतो का? तेव्हा सुधाकरराव म्हणतात, हे बोलायची काही गरज आहे का तुला? लक्ष्मीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा लग्नाचा सर्व खर्च आपण केला, यांची कायमचीच दळिंद्री मेली लक्षणं, असं म्हणून निरूपा आता खूप बडबड करते. तेव्हा मी फक्त इथे आमंत्रण द्यायला आले होते असं लक्ष्मी म्हणते. मग आता आमंत्रण देऊन झालंय ना, मग आता निघा की. तेव्हा आता लक्ष्मीला खूप वाईट वाटतं. ती आता तेथून जाते. मग आता सुधाकरराव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तरीही ती थांबत नाही. मीरा आता तेथे चहा घेऊन येते आणि विचारते, आई कुठे आहे? तर सुधाकरराव हे काही न बोलता तेथून जातात, कारण त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. तर निरूपा म्हणते, अगं तुझ्या आईला टाईम झाला होता, मग ती गेली, आता दे तो चहा इकडे, असं म्हणून ती स्वतःच तो चहा पिऊन घेते. मीराला खूप वाईट वाटतं. आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.